मग तुला बोलायला का नाही जमत? घरामध्ये बोलतेस फडा फडा पण नव्हतं केलं तुला मी सांगितलं नव्हतं तरी पण तू आलीस आमच्या घरी बर्थडेला. हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या आरवी पम्मा युट्यूब चॅनल मध्ये. तर त्या दिवशी माझ्या आईचा बर्थडे सेलिब्रेट झाला आहे. तर तुम्ही तर माझ्या बहिणीच्या माझ्या भावाच्या आयडी जाऊन तुम्ही तो ब्लॉग तो बघितला असणार. पण आता माझा हा ब्लॉग सुद्धा तुम्ही नक्की बघा. ऍक्च्युली हा ब्लॉग टाकायला सुजलने खूप उशीर केला कारण खूप कंटाळा करतो ब्लॉग करायला. कारण त्याचं 12वीचं पण वर्ष आहे म्हणून मी त्याला थोडंसं एफर्ट नाही टाकत टाक म्हणून. पण मी सुजल जसं तुला टाइम भेटेल ना तसं तू थोडं एडिटिंग करून तू ब्लॉग टाकत जा. मी आज खूप खुश आहे कारण माझी आई स्वामींच्या कृपेने बरी झालेली आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय आणि आम्ही सर्वजण खूप हॅप्पी आहोत. खरं तर मला ब्लॉग बनवायला येत नाही, मला बोलायला सुद्धा मला खूप भीती वाटते. पण सासूबाई माझ्या बोलतात तू बोल, कधी शिकणार आहे? फक्त घरात फक्त तोंड चालवते, घरामध्ये बोलतेस फडा 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 फडा, पण ब्लॉग बोलायला पण शिकायचं. म्हणजे मम्मी काय तुम्हाला उलटा बोलते? ते बोलताय की उलट नाही पण बोलते ना घरामध्ये काय तुझं नाव खराब. नाही आईचं म्हणणं काय माहितीये काय, बघ मी काम करून थकते मला माहितीये, पण मला आई बोलते तू पण शिक ना ब्लॉगिंग करायला. आता तुला तुझी आई करते सपोर्ट, शिकून जाताय. तुझी आई तुला सपोर्ट करते, भाऊ तुला सपोर्ट करते, तुझी बहीण तुला करते सपोर्ट. मला नाही जमत असं, मला बोलायला सुद्धा शिकशील तर कधी शिकशील? एक काम करायचं आई, तुम्हीच ते बोला, तुम्हीच ते करा. तुझ्याला सांगत बोलायला मग मी पण बोलेन. बोला माझ्या आई सर्व्हिस करा. माझी आई कशी करते? या लोकांना फोबिया आहे कॅमेऱ्याचा म्हणून हे लोक जाम घाबरतात. मला तर खूप भीती वाटते. घाबरायचं कशाला? कारण कसं आपण असे कधी ब्लॉग बनवले नाही. माझा भाऊ सुद्धा बोलतोय संध्या तू शिक. चला आता आमच्या इनबाईचा ब्लॉग बघा. कसला ब्लॉग बघा? बर्थडेचा. असं बोला, बर्थडेचा ब्लॉग बघा असं बोलाय. बर्थडेचा ब्लॉग बघा. आजी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा. आजी म्हणजे नातवाला जीवापाड जपणारी आईच. खरंच आपण मी तिला इन्व्हाइट पण नव्हतं केलं. इन्व्हाइट कोणालाच नाही केलं पाहिजे. कारण की काय सुजलच्या बर्थडेला इन्व्हाइट केलेलं की बर्थडेला ये म्हणून माझ्या ते लक्षात आहे म्हणून मी आली आहे. काल माझ्या आईचा बर्थडे आहे, त्याच निमित्ताने माझी बहीण, मोठी बहीण, छोटी बहीण, माझी मैत्रीण स्मिता आलेली आहे आणि आमची वहिनी साहेब बघ तयार झालेली. विचारी प्रतिभा खूप साधे यार, खरंच सांगू काय माहिती आम्ही काय पूर्ण केलं. साधीला बोलतात एवढे लोक. पण प्रतिभाची अभिमान वाटतं की तिला किती कमेंट येतात, पण ती अशी कोणाला रिप्लाय नाही करत. याच्यावर समजतं की तिच्यावर तिच्या वेळेला काय संस्कार दिले होते. खरंच सांगते, भले संजोला ती आवडती माहिती नाही. बोलायला लोक बोलतील प्रतिभाला आवडते का नाही, संजोगला आवडते का नाही, तुला काय वाटतं? तुझ्यावर मी 4 वर्ष संसार करतोय. बरोबर आहे. आता 5 होतील संसार. 5 होतील म्हणजे आता आमची अॅनिव्हर्सरी येणार आहे 1 डिसेंबरला. काय मग आत्ताच हिच्या समोर बोलली आहेस तू, आत्ताच हिला इन्व्हाइट कर. उद्या रिलेशन बोलायचं बंद झालं तर ती येणार कसं पण. तुला यायलाच लागेल बाई, तुला आम्ही बोलावणार नाही, तुला यायलाच लागेल. खास मैत्रीण आहे. तर ते कामाच्या अगोदर चालू आहे मारू ना. अरे पॅटर्न आहे. पुन्हा बाकी सगळं Happy birthday, happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday,
असतील तर अजून 2-4 लाख रुपये दे ना. असे 501 रुपये मध्ये काय होणार आहे? अरे देईन ना, तू काय मला कमी समजतेस काय? वेळ लागली की देणार, तुला पडायची तोंडाने बोल बस. बरोबर नाही? सासमाची रक्कम आहे. अगं हे महत्वाचं नसतं, जेवढं येत आहे बोलताय ना तेवढं महत्वाचं असतं. आई हे देणं फुल गरजेचं नाही, पाकळी आहे, नसतं. फुलाची पाकळी लक्षात ठेव. फुल नाही, पाकळी आहे. बोल दे, पाकळी नको देऊ. आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक खूप 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 शुभेच्छा. हे काय रे, पाय पडलं साईच्या संस्कार. संस्कार आहे बरोबर. सगळे बोलतात तिला काय शिकवत नाही, पण बघा किती संस्कार आहे. आईच्या पाया पडले. असं नाही पाया पडली म्हणून, ती पहिल्यापासून हुशारच आहे व्यवस्थित एकदम, जशी पायल तशी. संस्कारी अजून मोठी हो गं बाई, चांगली. बघ किती शांत आहे. लहानपणी प्रत्येक पोरं मस्ती करतात, थोडे हळूहळू मोठे झाले ना मग ते शांत होतात. तरी आता कल्पा काहीतरी तयारी का उदास हो गया. चला घ्या. साड्या आणली मग मी माझ्या आईला पण द्यायची. आता आई नाही ना म्हणून आईचं जायचं. अशी ताई बरोबर आईच्या आठवणी. कसं वाटलं तुम्हाला आईचा बर्थडेचा ब्लॉग, आमचे डान्स वगैरे, तर कमेंट्स मध्ये नक्की तुम्ही सांगा. माझ्याकडे चुकी झालेली आहे, कारण कसं भावाने काय सांगितलं होतं की आई आजारी होती, त्यामुळे आपण तर बर्थडे सेलिब्रेट करणारच आहोत, पण कसं जास्त लोकांना इन्व्हाइट नव्हतं केलं होतं. आणि मेन माझी फ्रेंड आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे स्मिता. तिला ज्यावेळी सुजलचा वाढदिवस होता त्यावेळी तिला आईने इन्व्हाइट केलं होतं की स्मिता माझा सुद्धा आहे बर्थडे, त्यावेळी मी तिला बोलली तुला मी सांगितलं नव्हतं तरी पण तू आलीस आमच्या घरी बर्थडेला. तेव्हा ती बोलली की ताई आहे की नाही तुम्ही ना मला बोललात, पण मला आईने आधीच सांगितलं होतं की माझ्या बर्थडेला आहे, मग मी तेच लक्षात ठेवून मी आली म्हणून. पण सॉरी जर मी तुला काय हर्ट केलं सर स्मिता, त्याबद्दल मी तुला सॉरी बोलते. आणि ह्या पुढचा पण आता जो ब्लॉग आहे तो पण खूप स्पेशल असेल. पुढचा ब्लॉग लवकरच येईल, तोपर्यंत विश्रांती घ्या. श्री स्वामी समर्थ.